नमस्कार सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, तसंच पात्र डी-एड बी-एड धारकांनो. मी संतोष बोड्डेवार आपले स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. टी-ई-टीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मी एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यावर बरेचसे कमेंट करून असे मेसेज आले की बाबा की एक तर टी-ई-टी जर पेपर 2 पास झालं तर मग आपल्याला टी-ई-टी 1 पास होणं गरजेचं आहे का? आणि दुसरं आहे की हा टी-ई-टी सर्टिफिकेट आपल्याला कुठं भेटणार? ऑनलाईन भेटणार किंवा ऑफलाईन? आणि तिसरा प्रश्न होता की केव्हा भेटणार? तर ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर पहिला जो प्रश्न आहे, भरपूर जणांचा असा प्रश्न होता की आम्ही जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत आहोत, प्राथमिक शिक्षक म्हणून किंवा संस्थेवर कार्यरत आहेत, जे पण शिक्षक मंडळी. आणि ह्यावेळेसचा जर टी-ई-टी पेपर 2 पाहिला तर तो अतिशय सोपा होता. किंवा अतिशय सोपा म्हणण्यापेक्षा टी-ई-टी 2 पेपर भरपूर जण उत्तीर्ण झालेले आहेत. टी-ई-टी 2 पेपर उत्तीर्ण झाल्यामुळे मग त्यांना असं साहजिकच असा एक प्रश्न निर्माण होतो की मग पेपर 1 पण आपल्याला उत्तीर्ण होणं गरजेचं आहे का? पेपर 2 आम्ही उत्तीर्ण झालेले आहेत, तर मग त्यांचा भरपूर जणांचा असा प्रश्न होता की सर टी-ई-टी 1 पेपर पण आम्हाला पास करावं लागणार. तर टी-ई-टी पेपर 2 जर तुम्ही पास झाला असाल तर टी-ई-टी 1 पेपर पास होण्याची आवश्यकता नसते. तुम्ही एलिजिबल आहात, पात्र झालात. आता पुन्हा तुम्हाला टी-ई-टी परीक्षा द्यायची गरज नाही. पण एक स्वतःच्या समाधानासाठी तुम्ही पेपर दिला तरी काय हरकत नाही येणाऱ्या परीक्षेमध्ये. मग जर एखाद्या वेळेस असा पण प्रश्न होता की सर मी टी-ई-टी पेपर 1ला जर फॉर्म भरला तर पुन्हा मला टी-ई-टी पास करणं कंपल्सरीच राहणार आहे का? तर नाही, एकदा पास झाल्यावर पुन्हा काही नाही. तुमची स्वतःची इच्छा, तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायचं असेल, स्कोर मार्क वाढवायचे असेल किंवा टी-ई-टी पेपर 1 पण द्यायचा असाल तर तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, फक्त स्कोरिंगसाठीच जास्त मार्क. टी-ई-टी पेपर 2 पण पुन्हा देऊ शकता. ठीक आहे, जर मार्क कमी नाहीत आणि तुम्ही समाधान नाही, पात्र आहात, एलिजिबल आहात, तर पात्रच आहे. आता तुमचं पुन्हा अट राहणार नाही. दुसरा असा प्रश्न होता, ठीक आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर टी-ई-टी 2 जर पास झाले तर पुन्हा तुम्हाला टी-ई-टी 1 पास व्हायची अजिबात गरज नाही आहे. हा त्याचा पहिल्या प्रश्नाचं उत्तर. तर दुसरा होता की बाबा की आपल्याला निकाल ऑनलाईन भेटणार का ऑफलाईन? आणि भेटणार तर कधी भेटणार? तर हा निकाल तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनंच भेटतो. ठीक आहे, तुम्हाला आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हा परिषद एज्युकेशन ऑफिस असतं. त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे ते कलेक्ट करायचे. त्याच्यासाठी तुमचे पण जे डॉक्युमेंट लागतील, म्हणजे आधार कार्ड लागेल, तुम्ही डी-एड बी-एड झालं ते लागेल डॉक्युमेंट. जे पण रिझर्वेशन कॅटेगरीचं असेल तर ते पण लागेल. तर हे काही डॉक्युमेंट, ते छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही सहज माहिती मिळवून घेऊ शकतात. ठीक आहे, तर हे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला जाऊन म्हणजे तिथे घ्यावं लागेल. आणि कुठे घ्यावं लागेल? ही जिथे तुम्ही एक्झाम दिलेली आहे, ज्या जिल्ह्यामध्ये दिलेली आहे त्या जिल्ह्यामध्ये जाऊन घ्यायचं आहे. समजा तुम्ही औरंगाबादमध्ये कार्यरत आहात आणि तिथंच राहता आणि तुम्ही पुण्यामध्ये जाऊन परीक्षा दिलेली आहे, तर तुम्हाला हे सर्टिफिकेट पुण्यामध्येच जाऊन घ्यावं लागेल. ठीक आहे, औरंगाबादमध्ये जरी तुम्ही कामाला असाल, तिथं तुमचं 10वी 12वी डी-एड बी-एड सर्व जरी झालं असेल, पण तुम्ही एक्झाम कुठे दिलेली आहे त्या जिल्ह्यातच तुम्हाला तिथे जाऊन त्या जिल्हा परिषदमध्ये जायचं आहे तुम्हाला. एज्युकेशन ऑफिस राहतं प्रत्येक जिल्ह्याचं, तिथे जाऊन ते घ्यायचं आहे. आता हे सर्टिफिकेट कधी भेटतं? पहा, मी तुम्हाला मागची वेळेस जेव्हा टी-ई-टी परीक्षा झाली तेव्हा तुम्हाला हे सर्टिफिकेट केव्हा देण्यात आले ते मी तुम्हाला सांगतो. पहा, ही जी टी-ई-टी परीक्षा झाली मागच्या वेळेस, ती झाली 8 सप्टेंबर 2025ला हे डिस्ट्रीब्यूट झाले पेपर 1 आणि पेपर 2. याचा निकाल लागला होता 14 फेब्रुवारी 2025ला. आणि मला वाटते की ही परीक्षा जी झाली हे वाचूनच दाखवेल मी सगळं.
महा TET 2024 जेव्हा झाली, सर्टिफिकेट महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन हॅज अनाउन्स्ड डिस्ट्रीब्युशन ऑफ सर्टिफिकेट eligibility for education Maharashtra teacher eligibility test 2024. As per the dates released, महा TET सर्टिफिकेट कॅन बी कलेक्टेड फ्रॉम 1 सप्टेंबर, म्हणजे 1 सप्टेंबरपासून ते कलेक्ट करू शकतात. अँड लास्ट डेट टू कलेक्ट इट ऑनलाईन इज सप्टेंबर 8, 2025. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं ऑनलाईन हे सांगितलेलं आहे इथे, आणि ऑफलाईन आपल्याला घ्यायचं राहतं, ॲक्च्युली कलेक्ट करायचं राहतं. फक्त ऑनलाईन त्यांनी सांगितलं की ऑनलाईन तुम्ही हे सांगितलं, पण कलेक्ट करायचं असेल तर तुम्हाला 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरपर्यंत ह्या दरम्यान तुम्हाला तिथे जाऊन प्रत्यक्ष घ्यायचं आहे. तिथे जाऊन दोज हू ॲपियर्ड फॉर एक्झाम हेल्ड ऑन नोव्हेंबर 10, म्हणजे 10 नोव्हेंबर 2024, म्हणजे 10 नोव्हेंबर 2024ला ही परीक्षा झालेली होती. क्वालिफाईड इन फायनल रिझल्ट फॉर पेपर 1 अँड पेपर 2 ऑन 14 फेब्रुवारी, म्हणजे 2025ला ह्याचा निकाल लागला होता. म्हणजे 14 फेब्रुवारी 2025ला लागला होता. ह्यावेळेस 1 महिना आधी लागला आहे ना, 16 तारखेला आपला निकाल लागलेला आहे. 16 जानेवारी 2026ला निकाल लागला होता, आणि त्यावेळेस 1 सप्टेंबरच्या आसपास भेटला होता. म्हणजे जवळजवळ 6 ते 7 महिन्याच्या आसपास तुम्हाला निकाल लागल्याच्या नंतर इथे टाईम लागलेला आहे. ठीक आहे. अजून इथे काही इन्फॉर्मेशन आहे का? अजून पुढचं वाचूत आपण. ठीक आहे. तर हे सर्टिफिकेट तुम्हाला लवकर नाही भेटणार, पण काही हरकत नाही. पास झाले त्यांचं हार्दिक अभिनंदन. पुढं ॲज पर रिलीज नोटीस सर्टिफिकेट आर बीइंग सेंट टू ऑफिस ऑफ रिस्पेक्टिव्ह जिल्हा परिषद एज्युकेशन ऑफिसर ऑर एज्युकेशन इन्स्पेक्टर. म्हणजे पहा, तुमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे जे पासिंगचे सर्टिफिकेट आहे ते पाठवले जातील. ठीक आहे. ऑनलाईन तिथे काहीतरी लिहिलं तर ते थोडं चुकीचं झालं असेल. हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला मार्कशीट पाठवल्या जाईल. जी पण एज्युकेशन ऑफिस असेल जिल्ह्याच्या ठिकाणी तिथे ते पाठवल्या जातील. आता अजून इथे म्हणजे काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पण मी वाचून दाखवतो. एलिजिबल कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू केअरफुली रीड detailed instructions provided on council's ऑफिशियल वेबसाईट. आता आपल्याला काय करायचं, प्रत्येक वेळेस वेबसाईटवर जायचं आहे आणि पाहायचं आहे, कारण आता आपल्याला माहिती आहे आपण पात्र झालेले आहेत. तर नेहमी विजिट द्यायची आहे, फ्रिक्वेंटली विजिट द्यायची आहे. मागच्या वेळेस 6 महिने लागले होते, त्यामुळे ह्या वेळेस पण 6 महिने लागतील असा काही हे निवांत राहायचं असं नाही करायचं. प्रत्येक वेळेस दर 8 दिवसाला 4 दिवसाला वेबसाईट काय रोजच आपण ओपन करून पण पाहू शकतो. ठीक आहे. तर तसं त्याप्रमाणे प्रत्येक वेळेस आपल्याला वेबसाईट ओपन करून पाहायची. दररोज किंवा 1-2 दिवसाला 2 दिवसाला तुम्हाला वेबसाईट ओपन करून पाहायची. दे मस्ट पर्सनली विजिट ऑफिस ऑफ जिल्हा परिषद एज्युकेशन ऑफिसर ऑर एज्युकेशन इन्स्पेक्टर इन डिस्ट्रिक्ट वेअर दे ॲपियर्ड फॉर एक्झाम. म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे त्या ठिकाणच्या एज्युकेशन ऑफिसला तुम्हाला किंवा एज्युकेशन इन्स्पेक्टरला तुम्हाला भेट द्यायची आहे, आणि हे घ्यायचं आहे, तुम्हाला सर्टिफिकेट घ्यायचं आहे. कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू ब्रिंग ओरिजिनल डॉक्युमेंट. आता पहा, तुम्हाला डॉक्युमेंट काय लागतील. ओरिजिनल डॉक्युमेंट. कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू ब्रिंग ओरिजिनल डॉक्युमेंट्स पाहिजेत व्हाईल कलेक्टिंग देअर सर्टिफिकेट. म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट काय लागू शकतात, एक तर मेन आधार कार्ड, पॅन कार्ड ते सोबत ठेवा जे पण असतील. ठीक आहे. किंवा इलेक्शन कार्ड. तुमचं फॉर्म जेव्हा भरला होता ते पण पाहिजे असेल. सर्टिफिकेट का रिझर्वेशन कॅटेगरीचं असेल तर ते, आणि छोटे मोठे बाकीचे जे पण असतील मार्कशीट असतील DED BEdची 10वी 12वीची ती पण सोबत राहू द्या तुम्ही. तर ह्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत त्या ओरिजिनल घेऊन जायच्या तिथे. महा TET इज क्वालिफाईंग एक्झाम फॉर ॲस्पायरिंग टीचर्स इन महाराष्ट्र, ensuring that candidates meet the required standard to teach at primary and upper primary level. The distribution of Maha TET certificate marks final step in the process
enabling qualifying candidates to apply for teaching position across state. पहा, ही जी टी परीक्षा होती ती महाराष्ट्रामध्ये जे प्रायमरी आणि उच्च माध्यमिक प्रायमरी जे आहेत त्यांना म्हणजे 1 ते 5 आणि 1 ते 4 आणि 5 ते 8 सॉरी 1 ते 5 आणि 6 ते 8 ह्या वर्गांना शिकवण्यासाठी ही परीक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी आहे आणि त्यानुसार सांगितलं की ही परीक्षा घेतली जाते. अजून इम्पॉर्टंट असेल, काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच मला मेसेज करून कळवू शकता. ठीक आहे. सध्याच्याला एवढंच. काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि त्यानुसार मी गुगलवर जी पण आहे किंवा अधिकारिक वेबसाईटवर जाऊन मी ती माहिती कलेक्ट करून सांगण्याचा प्रयत्न करीन. मला माहिती आहे तेवढी माहिती तर मी सांगतोच, पण जरी माहीत नसेल तर अदर सोर्सकडून मी घेऊन नक्कीच तुमच्यापर्यंत कळवण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक केल्यानंतर हाईपचं एक ऑप्शन येतं, तर त्या हाईपच्या ऑप्शनला पण क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.